फेसबुक पुराण प्रथमोध्याय। 21व्या शतकाची माहिती तंत्रज्ञान विस्तारिसी, अन्न वस्त्र निवाऱ्याशी बँडविड्थ पाहिजे। फेसबुक पुराण ग्रंथामधल्या पहिल्याच ओळीमध्ये 21व्या शतकामध्ये इंटरनेटचं जे अनन्यसाधारण महत्त्व आता सिद्ध झालेलं आहे, त्यामध्ये अन्न वस्त्र आणि निवारा या आपल्या मूलभूत गरजेसोबतच इंटरनेट म्हणजेच बँडविड्थ ही माणसाची जगभरामध्ये एक मूलभूत गरज निर्माण झाली आहे असं लिहिलेलं आहे। इंटरनेट बाबत वर्णन करताना इथे म्हटलंय, म्हणे कुणी मायाजाल, कुणी म्हणे ज्ञान सकल, माहिती तंत्र सुवर्णकाल, विश्वरूप दर्शन क्षणार्धे। विश्वरूप दर्शन एका क्षणार्धात घडवण्याची किमया असणार हे इंटरनेट म्हणजे या माहिती तंत्रज्ञान युगाचा हा सुवर्णकाल सध्या आपण मानला जातो। मित्रांनो, जगभरात पसरलेल्या कित्येक लाख नेटवर्कशी मिळून एक नेटवर्क जे तयार झालं त्याला इंटरनेट असं म्हणतात। काही ठिकाणी इंटरनेटला आंतरजाल हाही शब्द वापरतात। इथे फेसबुक पुराणात काय म्हटलं आहे की सोपे नाव इंटरनेट, संगणक होती कनेक्ट, लॅन वॅन फायबर ऑप्ट, गुंतले एकमेकांशी। लॅन वॅन फायबर ऑप्टिक्स हे सगळ्या नेटवर्कचं नेटवर्क म्हणणारं इंटरनेट जे आहे त्याचं वर्णन इथे फेसबुक पुराणामध्ये असं केलेलं आहे। या इंटरनेटचा वापर कसा होतो आपण बघतो, दिवसाच्या रोजच्या घडीला आपल्याला इंटरनेटचा वापर होतो। कोणतं क्षेत्र असं आहे? फेसबुक पुराणात असं म्हटलंय की वैद्यकीय, इंजिनिअरिंग, लेखा असो वा कन्सल्टिंग, भाषा, कला आणि बँकिंग सर्व क्षेत्रे प्रवेशिले। अगदी एकही क्षेत्र या इंटरनेटच्या वापरापासून आता या 21व्या शतकामध्ये मागे राहिलेलं नाही। खरंच कोणतं शिल्लक पाहिलं तर वैद्यकीय क्षेत्र, इंजिनिअरिंग क्षेत्र, लेखा, कला, भाषा, मनोरंजन, आरोग्य, शिक्षण, व्यवसाय, बँकिंग, राजकारण, समाजकारण, खरेदी विक्री अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये इंटरनेटनं नुसता वापरच नव्हे तर आपला प्रभाव एवढा टाकला आहे की त्या क्षेत्राच्या वापराची, त्या क्षेत्राच्या संशोधनाची दिशा बदलण्याचं कार्य या इंटरनेटने केलेलं आहे। एवढी व्याप्ती असलेल्या इंटरनेटच्या युगामध्ये विविध सॉफ्टवेअर, ऑनलाईन प्रणाली मध्ये एक सोशल मीडिया नावाचा एक प्रकार आहे आणि त्याचा जो प्रसार होत आहे सोशल मीडियाबद्दल यात फेसबुक पुराणात काय म्हटलंय, प्रकार एकसे अतिरंजित, सोशल नेटवर्क म्हणून ख्यात, ट्विटर, बज, वेव, आर्कुट, फेसबुक, लिंक्डइन कितीतरी। म्हणजे सोशल मीडियाच्या विषयामध्ये आपल्याला माहिती असेल 6 डिग्रीज ही पहिली सोशल मीडियाची वेबसाईट 1997 मध्ये सुरू झाली आणि त्यानंतर अनेक प्लॅटफॉर्म या जगात सुरू झाले सोशल मीडियाच्या वापराबाबत। आणि सोशल मीडियाने पण एवढा प्रभाव या पूर्ण समाजकारणावरती उभा केलेला आहे की त्याचं एक अनन्यसाधारण महत्त्व आता आपल्याला 21व्या शतकामध्ये दिसत। 6 डिग्री पासून सुरू झाल्यानंतर सोशल मीडिया क्षेत्रात अनेक दिग्गज कंपन्या आल्या। त्याबद्दल सोशल मीडियाच्या विश्वामध्ये वर्णन करताना या फेसबुक पुराणात म्हटलं आहे की ट्विटर, बज, वेव, आर्कुट, फेसबुक, लिंक्डइन कितीतरी। इथे सुरुवातीला जे उदाहरणं दिलेले आहेत की 2000च्या शतकामध्ये फ्रेंडस्टर, मायस्पेस, लिंक्डइन, यूट्यूब आणि वर्डप्रेस सारखे प्रभावी जे होते माध्यम या सोशल मीडियाचे ते होते। 2004 मध्ये फेसबुक या सोशल मीडिया वेबसाईटची सुरुवात झाली आणि 2006 मध्ये एक्स म्हणजे पूर्वीचं जे ट्विटर होतं त्याची सुरुवात झालेली होती। फेसबुक नावाचं जे ॲप्लिकेशन आहे त्याने खऱ्या अर्थाने या क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण स्वतःची वैशिष्ट्य आणि वापरकर्त्याची नस ओळखून त्याचा सहभाग वाढवून या संप्रेषणाला, माहिती संप्रेषणाला नवी दिशा दिलेली आहे। म्हणून फेसबुक बद्दल सुरुवात करताना या फेसबुक पुराणे ग्रंथात असं म्हणले, त्यात फेसबुक अग्रेसर, विश्वा माझी लहान थोर, तंत्र मंत्र जाणून सत्वर, खेळ मांडवणे बैसले, लोकांच्या मनाचे, आवडीचे, निवडीचे, सामाजिक गरजांचे तंत्र आणि मंत्र दोन्ही जाणून फेसबुकने आत्मसात केलं आणि की हे जे वापरकर्ते आहेत ते वापरकर्ते कुणी हाती आयपॅड घेऊन, कुणाचा अँड्रॉइड स्मार्टफोन, लॅपावरती टॉप ठेवून कीबोर्ड नित्य बडविती। खरंच ज्याला जिथे शक्य असेल, जिथे वेळ मिळेल तिथे हे अब्जावधी वापरकर्ते हे फेसबुक सध्या हे विविध माध्यमातून, विविध मीडियातून वापरत आहे। महिमा फेसबुकाचा ऐसा, सामान्यास कळेल कैसा, कुणी म्हणे ऐसा वैसा, पुन्हा वाटे उपयुक्त। वापरकर्त्यांमध्ये फेसबुक बद्दलची भावना आहे, जसं वाटेल
तसं हे फेसबुक त्याला दिसतंय. जो जे वांछेल तो ते लाव. या पद्धतीनं ज्या उक्तीप्रमाणे प्रत्येकाची गरज लक्षात ठेवून त्याला त्या पद्धतीचं जे आउटपुट आहे या फेसबुकच्या माध्यमातून, या सोशल मीडियाच्या वेबसाईटच्या माध्यमातून मिळत आहे. कुणा वाटे उपयुक्त, कुणा वाटे ऐसा वैसा, म्हणजे कुणाला निरुपयोगी वाटतं. या ओळीमधून असं दिसतं की कुणाला वाटतं हे टाइमपास काहीतरी आहे, कुणाला खरंच उपयुक्त वाटतंय, कुणाला स्वतःच्या व्यवसायासाठी, स्वतःच्या कलागुणासाठी वापरण्यासाठी आणि त्यासाठी उद्धृत होण्यासाठी हा या पद्धतीने फेसबुक वापरण्यात येत आहे. जाणण्या फेसबुकाचे सार, फिरती अजाण दारोदार, मनी झाला हर्षोद्गार, भेटता एक महाज्ञानी. एक मूळ कल्पना इथे जी दर्शवण्यात आलेली आहे तिथे आहे एक काल्पनिक शिष्य आणि काल्पनिक गुरु हा दाखवलेला आहे. काल्पनिक शिष्य म्हणजे आपल्या मनातला की आपल्या सर्वसामान्य माणूस आहे ज्याला फेसबुकाची, तंत्रज्ञानाची माहिती करून घ्यायची आहे. आणि याबद्दल म्हटलेलं आहे की तो असा दारोदारी फिरतोय, त्याला माहिती पाहिजे की ज्ञान घ्यायचं आहे की फेसबुक म्हणजे काय. आणि त्यासाठी तो सैरभर झालेला आहे. ऐसा एके निर्जन स्थळी, विद्वान एक बैसला तळी, संगणक केबलकांची जाळी, कार्यान्वित स्थिर चित्ते. एका निर्जन स्थळावरती आजूबाजूला संगणकाचं केबल्स आणि ज्या ठिकाणी स्थिर चित्ताने संगणकाकडे दृष्टी करून हा एक चित्ताने संगणकावरती काम करणारा माणूस, एक महाज्ञानी या शिष्याच्या नजरेस पडलेला आहे. आता त्याच्या कामाबद्दल असं म्हटलंय, कामी एकाग्रता दिसे, अवघी स्थळी शांती बसे, मंद लहरी वात शीतसे, जैसे ध्यान लागले. आता या गुरुचं, या सत्पुरुषाचं वर्णन इथे केलेलं आहे या फेसबुक पुराणामध्ये. हा परिसर एकदम शांत आहे. जो महाज्ञानी आहे हा संगणकावरती एकाग्र चित्ताने कार्यमग्न झालेला दिसून येतो. पाहुनी श्रेष्ठ महाज्ञानी, हर्षिले पथिक मनोमनी, मानुनी तयास अधिष्ठानी, वंदुनी पायी बैसले. त्याला काम करताना पाहून शिष्यांच्या मनी अशी भावना झाली की हाच एक आपल्याला गुरु म्हणून आपल्या मनाचे सर्व संदेह, सर्व शंका निरसन करू शकतो. आणि तसा मनाचा विचार करून त्या श्रीगुरूच्या पाया पडून हे शिष्यजन आहेत त्याच्या पायाशी बसलेले आहेत. श्रीगुरूंचं इथे संगणकावरती काम चालू आहे. संगणकावरती स्थिर चित्त ठेवून त्यांचं काम चालू आहे आणि हे शिष्य त्यांच्या पायाशी बसले आहेत. गुरु शिष्य भेटीचे असे रसाळ वर्णन इथे या अध्यायात आपल्याला पहिल्या अध्यायातच दिसलंय. महामानव डोळे उघडिता, विश्वासे ठेविला माथा, म्हणे बालकामाची आता, निज शिष्यत्वे स्वीकारावा. या पद्धतीने गुरुचं रक्षा केल्यानंतर पहिल्या प्रथम शिष्यांनी त्याला वंदन केलेलं आहे आणि म्हणलं की आता तुम्हीच एक गुरु माझे धारण करत आहात आणि तुम्हीच मला या माझ्या जे मनात शंका आहेत त्याचं उत्तर द्या आणि माझं शिष्यत्व जे आहे, मी तुमचं शिष्यत्व घेतोय ते मला शिष्यत्व द्या, ते तुम्ही स्वीकारा. अशी डोळे उघडताच विश्वासाने गुरुच्या पायावर ठेवलेला आहे. पुढील प्रसंग आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. गुरुचं वर्णन करताना असं म्हटलंय, जरा उंचवून भ्रुकुटीसी. भ्रुकुटीसी हा शब्द वापरला आहे. ते भ्रुकुटी म्हणजे भुवय. जरा उंचवून भ्रुकुटीसी, स्क्रीने दृष्टी हलविसी, विस्मय पथिका पहासी, प्रश्नार्थक नजरेने. हा काम करताना संगणकावरती काम करतोय एकाग्रपणे आणि चाहूल लागल्यानंतर पाहिला तर जरा उंचून भ्रुकुटीची, थोडीशी भुवई उंचून. इथे लेखकाने कसं हुबेहूब वर्णन केलेलं पहा की जरा उंचून भ्रुकुटीची, स्क्रीने दृष्टी हलवायची, स्क्रीनीवरून दृष्टी हलवली याच्याकडे पाहिलं आणि विस्मय पथिका पहासी, पथिक जो येत आहे यांच्याकडे, याला विस्मयानं पाहिलं. प्रश्नार्थक नजरेने, काय काय प्रश्न आहे तुझं, का आलास तू माझ्याकडे. आणि नजरानजर होतात. शिष्य म्हणे ज्ञानवंता, गुरुची दृष्टी पडल्यानंतर शिष्य म्हणे ज्ञानवंता, प्रश्नापासून करा मुक्तता, नानाविध शंका उपजिता, जगी सैरभर झालो मी. मनामध्ये नानाविधी शंका प्रश्न उपस्थित होता. हे गुरुराया ज्ञानवंता, आम्ही अजाण बालक जगात सैरभर झालो आहोत. शंका आणि प्रश्न उपस्थित झालेले आहेत. आम्हाला मनोमन वाटते की या सर्व प्रश्नापासून मुक्त करण्याचे सामर्थ्य केवळ आपल्याकडे आहे. मनामध्ये यांना वाटलं की हे गुरु डेफिनेटली आहेत की ज्यांच्याकडनं आपल्याला आपल्या पूर्ण प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात. श्री गुरूंचा प्रतिसाद मात्र इथे फार महत्वाचा आहे. एवढं सगळं ऐकल्यानंतर इथे लेखकाने म्हटलंय, स्मिता हस्ते श्रीमान वदती,
ज्ञानी नव्हे मी या जगती, सर्व ज्ञानी असे सभोवती इंटरनेटच्या युगात. अगदी विनम्रपणे शिष्यांकडे गुरु म्हणतात की या इंटरनेटच्या युगामध्ये सर्वत्र आणि सर्व ठिकाणी ज्ञान माहिती पसरलेली आहे. आपण एका क्लिकवरती मोबाईलवरतून काय जी माहिती आहे ती मिळू शकतो. म्हणून मी काही एकटा या जगामध्ये ज्ञानी माणूस असा नाही आहे. आता कुठले गुगल करून आपण माहिती घेऊ शकतो. मग मी एकटा ज्ञानी कसा? अगदी विनम्रपणे सुहास्यवदनाने श्री गुरु शिष्यांना पुढे म्हणतात, तुम्हा मनीचे काही संदेह, परिसदा आनंद उत्साह, आम्हासी मिळेल निसंदेह, विना संकोच विचार. मात्र जर या उपर तुला जर काही शंका असतील तर त्या निसंकोचपणे मला विचार. आणि मग हे ऐकल्यानंतर श्रीगुरु पुढे म्हणतात की तुम्हा मनीचे काही संदेह, परिस्थिता आनंद उत्साह, आम्हासी मिळेल निसंदेह, विना संकोची विचारावे. मी तर ज्ञान म्हणून एकटा नाहीच नाही, परंतु काही प्रश्न असल्यास त्याचे उत्तर मी देण्याचं, तुम्हाला विश्लेषण करण्याचा मी प्रयत्न करतो, असं अगदी विनम्र भावनेने श्री गुरुने शिष्यांना सांगितलेलं आहे. आणि हा विश्वास गुरुकडून मिळताच शिष्यांच्या मनाला आनंद आणि समाधान लाभले. शिष्या गुरु विश्वासिले, कष्टी मन विसावले, फेसबुक गुरु अवनी भेटले, विश्वस्त झाले पुरते. आणि मग विश्वस्त झाले जे शिष्य, त्याला खरं समाधान वाटलं की, आणि त्यांच्या मनातून एक शब्द निघून गेला की तुम्हीच आमचे फेसबुक गुरु आहात. आणि या ठिकाणी लेखकाने फेसबुक गुरु हा एक समर्पक शब्द वापरलेला आहे. फेसबुक गुरु हा स्वयंप्रेरणा शिष्यांच्या मनातून आलेला एक संबोधन आहे. ही व्याख्या या ज्ञानी माणसाला दिलेली आहे. आता या फेसबुक गुरु आणि शिष्य यामध्ये कसं म्हणलंय, विनम्र भाव मृदुवानी, श्रीमान संतोषले मनी, गुरु शिष्य संवाद आज दिनी, फेसबुक पुराण अभिनिर्मित. अशा प्रकारे फेसबुकची निर्मिती या संवादातून होत आहे. आणि या गुरु आणि शिष्याच्या संवादातूनच ज्ञान, संकल्पना, संपूर्ण माहिती, त्याच्या कथानक, त्याच्या व्याख्या हळूहळू इथे उलगडल्या जाणार आहे. ही मध्यवर्ती कल्पना ठेवून इथे म्हणलं, संवादे ज्ञान पाझरले, संकलन करणे योजले, फेसबुक पुराण मनी अंकुरले, शब्दांकित करणे प्रयास. असा शब्दांकित हा जो प्रवास जो संवाद आहे, यातून या संपूर्ण फेसबुकचं चरित्र शब्दांकित करण्याचं जे आहे, या लेखकाने इथे म्हटलंय. स्वतः लिहिताना या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की आज दिनी संकल्पिले, बाळ बोधे काव्य रचले, श्री गुरुकृपेने धैर्यशीले, कार्यसिद्धी होई निश्चित. आजच्या दिवशी लेखाने श्री गुरुच्या आणि इष्टदेवतेच्या साक्षीने या फेसबुक पुराण ग्रंथालयाचा लिहिण्याचा संकल्प केला. आणि श्री गुरुच्या कृपाशीर्वादानं हा संकल्प फळात येईल असा विश्वास या ठिकाणी या फेसबुक पुराणामध्ये पहिल्या अध्यायाच्या शेवटी वर्णन केलेलं आहे. सर्वात शेवटी ग्रंथलेख म्हणतो, पोटेकर बालकाचे स्तवन, घ्यावे गोड मानून, प्रार्थना ही कर जोडून, कथा निरूपण प्रारंभी. अगदी सुरुवातीला लेखकाने विनम्रपणाने आपले हे जे बोल आहेत, हे बोबडे बोल आहेत आणि हे बालकाचं स्तवन आहे, हे श्रोतेजनांनी गोड मानून घ्यावं अशी विनंती केलेली आहे. आणि या ठिकाणी फेसबुक पुराणाचा पहिला अध्याय संपूर्ण झालेला आहे. इथे श्री फेसबुक पुराणे, फेसबुक गुरु शिष्य संवादे, कथा प्रस्तावना आरंभे, फेसबुक गुरु शिष्य भेट नामे प्रथमोध्याय. इथे या गुरु शिष्यांची भेट होऊन फेसबुक पुराणाचा पुढची जी कथा आहे ही सुरुवात होते. दुसऱ्या अध्यायामध्ये आपण फेसबुकचे जनक श्री मार्क झुकरबर्ग यांचे जन्म कहाणी देणार आहोत. आणि त्यानंतर त्याच्या तांत्रिक बाललीला, विद्यार्थी असतानाच प्रोग्रामिंगमध्ये तो कसा मास्टर होता, कसं त्याने सॉफ्टवेअर डेव्हलप केले, कसं त्याला बाहेरचा कोच द्यायला लागला, आणि एक असामान्य कार्य करणारा जो मार्क झुकरबर्ग आहे याची जन्मकहाणी आणि त्याचे तांत्रिक बाललीला या दुसऱ्या अध्यायामध्ये पुढे वर्णन होणार आहे. नमस्कार.